नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमची ई-के-वाय-सी करायची असेल आणि तुम्ही केली नसेल तर तुमचे पैसे येणारे आहेत ते बंद होऊ शकतात। तर याच्यामध्ये आपल्याला ई-के-वाय-सी करायची आहे, तुमच्या आधार कार्डवरून कशा पद्धतीने करायची आहे पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहे। याच्यामध्ये 2 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत, ती बरोबर जर तुम्ही दिली नाहीत तर तुमचे येणारे पैसे थांबू शकतात। तर कशा पद्धतीने के-वाय-सी करायची आहे ते आता आपण डिटेलमध्ये बघणार आहोत, पण त्याच्या आधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर टेक्निक मराठी चॅनलला सबस्क्राइब 100% करा। तर सर्वात आधी तुम्हाला सर्च करायचं आहे लाडकी बहीण योजना ई-के-वाय-सी। याच्यानंतर तुम्हाला खाली एक लिंक दिसली जाईल, याच्यामध्ये तुम्हाला माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री असं लिहिलं आहे, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं पिवळ्या कलरमध्ये दिसत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे। तर आपल्याला इथंच क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन होईल। थोडंसं मोठं करून दाखवतो, बघू शकता ई-के-वाय-सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। याच्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। इथं मी आधार कार्ड नंबर टाकून घेतो। आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर इथं जो कॅप्चा दिला आहे तो कॅप्चा आपल्याला टाकायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर खाली बघू शकता आधार प्रमाणीकरणासाठी संमती। मी वरील प्रमाणे घोषित सत्यव्रत करतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतः प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक OTP माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यात माझी हरकत नसेल। मी हे देखील सहमत करतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझा आधार क्रमांकाचा वापर करू शकता। ठीक आहे, मी सहमत आहे। याच्यावरती आपल्याला टिक मार्क लावायचा आहे। OTP पाठवा लिहिला आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर लिंक असेल, ज्या महिलेचा मोबाईल नंबर त्या आधार कार्डला लिंक आहे त्या नंबरवरतीच एक OTP जाईल। तो OTP आपल्याला आता इथं पुढे टाकायचा आहे। इथं बघू शकता OTP आपला गेलेला आहे। आपल्या आधार कार्डवरती जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती OTP पण आपला आलेला आहे। ठीक आहे, OTP टाकल्यानंतर खाली सबमिट करा असं बटन आहे, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर इथं बघू शकता वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक, जर तुमचं लग्न झालं नसेल तर तुम्हाला वडिलांचा आधार कार्ड टाकायचा आहे। जर तुमचं लग्न झालं असेल तर तुम्हाला तुमच्या नवऱ्याचं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। त्याच्यावरती पण एक OTP येणार आहे, तर तो पण मोबाईल आपल्याला जवळ लागणार आहे। तर मी इथं आधार कार्ड नंबर टाकून घेतो। त्यानंतर खाली जसा तुम्ही कॅप्चा मगाशी टाकला होता तसा अजून एकदा कॅप्चा टाकायचा आहे। इथं मगाशी जसं आपण एक OTP साठी सहमत आहे असं क्लिक केलं होतं तसं आपल्याला सहमत आहे इथं अजून एकदा क्लिक करायचं आहे। OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे। आता हा OTP जाणार आहे तुमच्या पतीच्या किंवा तुमच्या वडिलांच्या आधार कार्डचा जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती। तो OTP आपल्याला परत पुन्हा एकदा टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर बघू शकता इथं आलेलं आहे वडिलाचे पतीचे नाव बरोबर आहे का बघायचं आहे। त्याच्यानंतर पुढं जात प्रवर्ग बघू शकता, इथं आपल्याला आपली जी कास्ट आहे जात आहे ती निवडायची आहे। त्यानंतर बघू शकता पहिला प्रश्न आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकार स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तानंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत। घेत नाहीत म्हणजे नकारार्थी शब्द आहे हा, म्हणजे घेत नाहीत का तर हो, जर घेत नसतील तर हो करायचं आहे। आणि जर कोण घेत असेल म्हणजे सरकारी कर्मचारी असेल तर इथं नाही म्हणून क्लिक करायचं आहे। तर इथं आपण होईला क्लिक करायचं आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे। एकच महिला अविवाहित आणि एकच महिला विवाहित असेल तर आपल्याला इथं होय निवडायचं आहे, नसेल तर इथं नाही म्हणून निवडायचं आहे। जर एकपेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर इथं आपल्याला होय म्हणून क्लिक करायचं आहे, नसेल तर आपल्याकडे इथं नाही म्हणून ऑप्शन आपल्याला चूज करायचा आहे। त्यानंतर खाली बघू शकता इथं आहे आपल्याला उपरोक्त 1 व 2 मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील। इथं आपल्याला सबमिट करावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघू शकता इथं आपली ई-के-वाय-सी पूर्णपणे झालेली आहे। इथं आपल्याला हिरव्या कलरमध्ये दिसत आहे तुमची ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे। याच्यानंतर तुम्ही दिलेली डिटेल जर बरोबर असेल तर तुमचा जो हप्ता आहे, जो लाडक्या बहिणीचा हप्ता तो तुम्हाला मिळणार आहे। जर याच्यामध्ये जर का तुम्ही चुकीचं ऑप्शन निवडला असेल तर तुम्हाला पैसे हे येणार नाहीत। अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही ई-के-वाय-सी ही लाडक्या बहिणीची करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि टेक्निक मराठी चॅनलला सबस्क्राइब 100% करा। मित्रांनो ही जर वेबसाईट ओपन होत नसेल तर तुम्हाला रात्रीच्या वेळी ही ट्राय करायची आहे, कारण सर्व लोक ही वेबसाईट वापरण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे OTP वगैरे लेट येत असतो। त्यामुळे ही वेबसाईट तुम्ही रात्री किंवा सकाळी लवकर ट्राय करू शकता।